संगमनेर सेवा समितीवर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने आजपर्यंत कारभार केला ते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे, त्याचबरोबर दुर्गाताई तांबे, संगमनेरचे 2 वेळा ज्यांनी नगराध्यक्षपद भूषवलं ते ज्येष्ठ नेते दिलीपरावजी पुंड, विश्वासरावजी मुर्तडक, पगडाल सर, डॉक्टर जयश्रीताई थोरात, रणजितसिंह देशमुख, ज्यांनी या सगळ्या संगमनेर सेवा समितीला पाठिंबा देऊन राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या आमच्या आव्हानाला साथ दिली ते वंचित बहुजन आघाडीचे अजितजी वोरा, शिवसेनेचे शहर प्रमुख पप्पू कानकाटे, अशोक सातपुते, भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब हसे, उपस्थित सगळेच व्यासपीठावरील मान्यवर, सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य आहे परंतु उशीर झालेला आहे। खरं तर संगमनेर सेवा समितीला ज्या पद्धतीचा प्रतिसाद संगमनेरकरांच्या वतीने मिळालाय त्याबद्दल सर्वप्रथम मी सगळ्या संगमनेरकरांचा हात जोडून आभार मानतो। ज्यावेळी संगमनेरकरांच्या राजकीय विचारांच्या पलीकडे जाऊन संगमनेरकर म्हणून एकत्र यावं हा विचार आमच्या मनामध्ये आला तेव्हा आमच्या मनामध्ये शंका होती की अशा पद्धतीचा प्रयोग कशा पद्धतीने चालेल, पण मागच्या 20-25 दिवसात आम्ही पाहतोय की सगळ्या पक्षांचे लोक असतील, सगळ्या जाती धर्माचे लोक असतील, ज्यांना ज्यांना या संगमनेरची चिंता लागलेली आहे ते सगळे जण या व्यासपीठावर आज उपस्थित आहेत आणि या झेंड्याखाली एकत्र आलेले आहेत। संगमनेर सेवा समिती ही पुढच्या 5 वर्षामध्ये संगमनेरकरांची सेवा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एक आघाडी आहे आणि त्याची आज ही प्रचंड अशी मोठी सभा आज या लक्ष्मी रोडवर होत आहे, ज्याला आपण पूर्वी कॉलेज रोड म्हणायचो। आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून एखाद्या महानगराला शोभावा असा रस्ता आपण केला आणि आज त्याला नाव आपण लक्ष्मी रोड दिलेलं आहे। सर्वप्रथम मी संगमनेर शहराच्या आणि या केसेकर कॉम्प्लेक्स असेल, मार्केट यार्ड असेल, इथल्या सगळ्या व्यापारी बांधवांची माफी मागणार आहे की आमच्यामुळे तुम्हाला त्रास झालेला आहे। ही सभा इथं घेतल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले, ट्रॅफिकची अडचण झाली, तुमच्या व्यवसायावर देखील परिणाम झाला असेल, पण ही वेळ आमच्यावर यासाठी आली कारण संगमनेर शहरात एकाही ठिकाणी सभेची परवानगी आम्हाला दिली गेली नाही। सगळीकडच्या सभेच्या परवानग्या प्रशासनाने आम्हाला नाकारल्या, आम्हाला नाईलाजास्तव या ठिकाणी सभा घ्यावं लागत आहे। पण मी तुम्हाला आज वचन देतो की ही निवडणूक नगरपालिकेची शेवटची निवडणूक, याच्यानंतर ना संगमनेर शहरात अनाधिकृत फ्लेक्स लागेल ना रस्त्यावर कोणता कार्यक्रम होईल। कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करायचा असेल त्यांनी जाणता राजा मैदानावर जावं किंवा मालपाणी लॉन्स मध्ये जावं किंवा अन्य कुठेतरी मैदानावर जावं, परंतु रस्त्यावर सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही आणि अनाधिकृत फ्लेक्स देखील आम्ही कोणाचे लागू देणार नाही। ते आमचे असले तरी आम्हीच पहिले काढणार। मित्रांनो, इथं अनेक वक्त्यांनी आता भाषण केले आणि संगमनेरमध्ये मागच्या काळामध्ये काय काय कामं झाले सांगितलं। पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत देखील इथं चर्चा झाली। काल आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आले होते। शिंदे साहेबांना ज्यांनी कोणी कानात माहिती सांगत होते त्यांनी सांगितलं असेल कदाचित, म्हणूनच शिंदे साहेब म्हणाले की इथे टँकर चालू आहेत का, आणि खालून लोकांनी आवाज दिला नाही। अरे ज्या शहराला
धरण अख्खा आमच्यासाठी उपलब्ध आहे, तिथं टँकरची आम्हाला काय गरज आहे? नामदार बाळासाहेब थोरात ज्यावेळेस पाटबंधारे राज्यमंत्री झाले, निळवंडे धरणामध्ये पाईपलाईन टाकण्याचा प्रसंग आला. निळवंडे धरणामध्ये धरणाच्या आत तो पाईप अशा पद्धतीने टाकला आणि त्याचा कॉक कुठे आहे माहितीये का? त्याचा कॉक आपल्या पंपिंग स्टेशनला आहे. आम्ही इथं कॉक सोडतो आणि धरणातून 38 किलोमीटर पाणी विना विजेचा विना मोटरीचं संगमनेर शहरामध्ये येतं. ते फिल्ट्रेशन प्लांट मध्ये जातं. जो फिल्ट्रेशन प्लांट 1992-93 साली डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना झालेला फिल्ट्रेशन प्लांट आहे. विरोधकांनी काल सांगितलं का 30 कोटी रुपये आम्ही फिल्ट्रेशन प्लांट साठी मागितलेले आहे. अहो, आमच्याकडे ऑलरेडी फिल्ट्रेशन प्लांट 35 वर्ष आधी झालेला आहे. आणि 50 ते 150 TDSचं पाणी आपल्याला प्यायला मिळतंय. 50 ते 150 TDSचं पाणी. आरओची गरज नाहीये संगमनेरात. आरओ फिल्टरची गरज नाहीये. आपली मानसिकता झालेली, आपल्याला फिल्टरचं पाणी प्यायची सवय लागलेली. फिल्टर बंद करून पहा, कोणालाही त्रास होणार नाही. इतकं शुद्ध पाणी आज संगमनेरात, महाराष्ट्रात कुठे नाही इतकं शुद्ध पाणी संगमनेर शहरामध्ये मिळतंय. अहो, दुसऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये आपल्या संगमनेरच्या पाण्याच्या प्रश्नाची चर्चा चालली आहे. आता आम्हाला खऱ्या अर्थाने, मी गावात फिरत असताना, घरोघर फिरत असताना लोक म्हणतायत पाणी जास्त झालंय, पाण्याचं व्यवस्थापन करा. लोक रस्त्यावर पाणी सोडायला लागलेत. आणि म्हणून नगरपालिकेत निवडून आल्यानंतर पहिलं काम जर कोणतं करायचं असेल तर पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करायचंय. आणि एकाच वेळी संगमनेर शहरात संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन करायचंय. कुठं सकाळी 7:30ला, कुठं संध्याकाळी, कुठं दुपारी, कुठं रात्रीचे 2 वाजता असं होणार नाही. सगळ्यांना एकाच वेळी पाण्याची व्यवस्था केली जाईल अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला करायचं. आपल्याकडे मुबलक आहे, त्याचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचंय. खरं तर नामदार बाळासाहेब थोरात असतील आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खूप कामं मागच्या काळामध्ये झालेली आहे. पण काल विरोधकांची सभा झाली आणि अनेक प्रकारच्या टीका त्या सभेमध्ये केल्या गेल्या. काल एक टायगर पण आले होते. ते टायगर आले आणि ते म्हणाले की टायगर आणि लायनच्या भांडणामध्ये टायगर जिंकत असतो. मला तुम्हाला सांगायचंय, टायगर हा एकटाच चालत असतो आणि सिंह जो आहे तो सगळ्यांना घेऊन चालत असतो. सिंह हा जंगलचा राजा आहे. सिंह सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असतो. तो एकटा चालण्यासारखा स्वार्थी प्राणी नाही. ते म्हणले की मी रोज रोज येऊन भाषण करायला काय कपिल शर्मा आहे काय? मी म्हणलं कपिल शर्मा म्हणजे करमणूक असते. मला असं वाटतं की राजकीय कार्यकर्त्याचं भाषण हे मुद्द्यावर असलं पाहिजे, ते लोकांच्या करमणुकीसाठी असता कामा नये. आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना, की उगाच मनात आलं म्हणून काही टीका टिप्पण्या करायचं बंद करा. शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, त्यांनी माझ्याबद्दल एक बातमी छापली की म्हाळुंगीच्या पुलाला सत्यजित तांबेंमुळे उशीर झाला. मी त्यांना 10 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा पाठवला, नोटीस पाठवली. आज या गोष्टीला 15 दिवस झालेत, पण आजपर्यंत मला उत्तर आलेलं नाही का तुम्ही कशा पद्धतीने चुकीचे आहे. कालचं भाषण ऐकल्यानंतर तर 5-25 नोटिसा पाठवाव्या अशा बसण्याचं भाषण होतं. सहज म्हणून तुम्हाला सांगतो, 24 ऑगस्ट 2025 ला देखील विजयी सभेसाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संगमनेरामध्ये आले होते. युट्यूबला जाऊन त्यांचं त्यावेळेचं भाषण ऐका.
आणि कालचं भाषण ऐका. शिंदे साहेब तेव्हाही म्हणाले संगमनेर नगरपालिकेत भ्रष्टाचार झालेला आहे, आम्ही चौकशी करणार. 3 महिने झाले, चौकशी काही झाली नाही. त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं 30 कोटी रुपये आम्ही जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी देणार. 3 महिने झाले, कुठलाही प्रकल्प आलेला नाही. आणि ज्या कामासाठी मी शिंदे साहेबांचा प्रचंड आदर करतो, त्यांनी मला आजपर्यंत प्रचंड मदत केलेली आहे. ते मुख्यमंत्री असताना, नगर विकास मंत्री असताना त्यांनी मला मागच्या 2.5 वर्षाच्या आमदारकीत 50 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मला दिलेला आहे. त्याच्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही. त्यांना जे कानात उभं राहून सांगत होते ना, तांब्यांवर बोला, तांब्यांवर बोला, हे त्यांना सांगत होते. शिंदे साहेबांना 2 फोन लावायला लावले. एक फोन त्यांनी लावला MIDC साठी. संगमनेरला MIDC व्हावी म्हणून त्यांनी उदय सामंत जे आहेत मंत्री, त्यांना फोन लावला आणि सांगितलं की 2 महिन्यामध्ये MIDCचं आम्ही नोटिफिकेशन काढू. आता निवडणूक प्रचार आहे, सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. संगमनेरमध्ये MIDC का झाली नाही आजपर्यंत अनेक लोक प्रश्न विचारतात. मला आपल्याला विनम्रपणे सांगायचंय, MIDC करायची असेल तर त्याच्यासाठी पहिलं लागतं पाणी. प्रत्येक धरणामध्ये, प्रत्येक नदीच्या पाण्यावर, प्रत्येक तलाव, जिथं जिथं सरकारी मालकीचा तलाव आहे, त्याच्यात 3 प्रकारचे पाण्याचे आरक्षण असतात. एक पिण्याचं पाणी, दुसरं शेतीसाठी पाणी, आणि औद्योगिक पाणी म्हणजे MIDCचं पाणी. औद्योगिक पाणी हे कुठेही 10% जास्त रिझर्व करता येत नाही. भंडारदरा धरणाचं, निळवंडे धरणाचं औद्योगिक पाण्याचा कोटा केव्हा संपलेला आहे. ते पाणी नसल्यामुळं आपल्याकडे MIDC होऊ शकत नाही. हे तांत्रिक कारण आहे. आज आपल्याकडे कुठंतरी पाणी आता पोहोचायला लागलेलं आहे. आणि म्हणून 7/4/2025 ला, म्हणजे आजपासून 8 महिने आधी, मी स्वतः उदय सामंतांना पत्र लिहिलं की अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाच्या वतीने औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत साहेबांनी, आदरणीय उदय सामंत साहेबांनी त्याच्यावर तातडीने कार्यवाही करावी असा शेरा मारला. आणि मला सांगितलं पाहिजे की 26/9/2025 ला MIDCचे गणेश राठोड नावाचे प्रादेशिक अधिकारी अहिल्यानगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं की संदर्भ आहे माननीय आमदार सत्यजित तांबे, विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक A302/2025 दिनांक 7/4/2025 रोजी माननीय उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शेरा मारलेले पत्र आणि त्याच्यानंतरचे सगळे उल्लेख आहेत. हे पत्र त्यांनी दिलं आणि 26/9/2025 ला संगमनेरच्या साकूर भागामध्ये MIDC स्थापन होण्याच्या दृष्टीने तिथं सर्वे करायचं काम देखील चालू झालं. आणि ते चालू झाल्यानंतर हे कळालं आणि कळाल्यानंतर काल इथं सांगितलं की 2 महिन्यामध्ये आम्ही MIDC करणार आहे. साहेबांनी फोन लावला, कदाचित शिंदे साहेबांना माहिती नसेल. दुसरा फोन शिंदे साहेबांना लावला. बरं ते जाऊ द्या. MIDCचं दुसरं पत्र 13/11/2025 ला परत आलं मला. संदर्भ माझंच नाव आहे, दुसरं कोणत्या आमदाराचं नाव नाही. हे पत्र देखील मी तुम्हाला पाठवणार आहे. आणि त्याचा अहवाल साकूरचा तयार झाला. दुसरा फोन साहेबांनी लावला आरोग्य मंत्र्यांना. आरोग्य मंत्र्यांना सांगितलं की संगमनेरचं कॉटेज हॉस्पिटल जे आहे ते बंद झालेलं आहे आणि म्हणून तिथं महिला हॉस्पिटल 100 खाटांचं तयार करण्याचा निर्णयासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांना फोन लावला. प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं साहेब मंजूर करून टाकतो. इकडं टाळ्यांचा गजर झाला आणि सगळ्यांनी सांगितलं, सगळ्या विरोधकांनी आजपासून चालू केलं का 100 खाटांचा दवाखाना आपल्या इथं आता कॉटेजच्या जागी मंजूर झाला. आता ह्या दवाखान्याचा इतिहास तुम्हाला सांगतो.
28 जानेवारी 2020 ला महसूल मंत्री असताना बाळासाहेब थोरात साहेबांनी पत्र लिहिलं. कोणाला लिहिलं? सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपेंना, की संगमनेर नगरपालिकेच्या परिस्थितीमध्ये जागेमध्ये नागरिकांची दवाखाना नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. कुटीर रुग्णालयाची इमारत सुस्थितीत असून रुग्णालयाचे नूतनीकरण व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एक महिला रुग्णालय मंजूर व्हावे. त्याची बैठक झाली. त्याची बैठक झाल्यानंतर किती तारखेला बैठक झाली? ती बैठक झाली 8 डिसेंबर 2020 ला, म्हणजे आजपासून 5 वर्ष आधी. त्या बैठकीमध्ये संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयात शासकीय महिला रुग्णालय सुरू करण्याबाबत आवश्यक जागेची तपासणी करून त्या ठिकाणी किती खाटांचे महिला रुग्णालय स्थापन करता येईल याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाची मान्यतेसाठी सादर करण्यात यावा. त्याचबरोबर विशेष बाब म्हणून या रुग्णालयास मान्यता देण्यात येत आहे. महिला रुग्णालयाची मान्यता कधी? 2020 ला. दुर्दैवाने त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार गेलं, साहेबांचं मंत्रिपद गेलं. त्याचा पाठपुरावा करायचं खरी जबाबदारी विरोधकांची झाली, कारण त्यांच्या विचाराचं सरकार आलं होतं. मात्र त्यांनी ते केलं नाही. आणि म्हणून हे दोन्ही जे फोन साहेबांनी, शिंदे साहेबांनी लावले, मला अतिशय विनम्रपणे शिंदे साहेबांना सांगायचंय की साहेब, हे दोन्ही कामं जे आहेत ते यापूर्वीच मार्गी लागलेले होते, मात्र ते थोडेसे अजून गतिमान व्हावे यासाठी निश्चित आपण आपल्या मंत्र्यांना सूचना कराव्या आणि लवकरात लवकर हे दोन्ही कामं जे आहेत ते मंजूर करून द्यावे अशी माझी, म्हणजे मंजूर झालेले आहेत त्याची आता कारवाई चालू करावी. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे. कालची सभा म्हणजे मी अतिशय आनंद घेत होतो कालच्या सभेचा. इथं काल सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की तुम्ही संगमनेर, नाशिक पुणे रेल्वे संगमनेरवरून गेली पाहिजे. थोरात साहेब मंत्री होते, सर्वे झाला, नाशिक पुणे रेल्वेचा सर्वे झाला. सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड, मंचर, चाकण करत संगमनेर पुण्याला ती रेल्वे जाणार होती. हाय स्पीडची रेल्वे होती. इथून 1 तासामध्ये पुण्याला माणूस पोहोचणार होता. अर्ध्या तासामध्ये तो माणूस नाशिकला पोहोचणार होता. भूसंपादनाची प्रक्रिया झाली. 300 कोटी रुपये मंजूर झाले. 300 कोटी रुपये दिले शेतकऱ्यांना. आजही संगमनेर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नाशिक पुणे रेल्वेचं इतर हक्कामध्ये नाव आहे. मग नंतर अचानक तो रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे गेला. शिंदे साहेबांनी काल सांगितलं की त्या कामासाठी आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीजी किंवा अमित शहा साहेबांना भेटणार आणि हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे आणि विनंती करणार. साहेब, हा प्रश्न मोदी साहेबांना किंवा अमित शहा साहेबांना भेटण्याची आवश्यकता नाही. यासाठी फक्त आमच्या शेजारच्यांना समजून सांगणं गरजेचं आहे का तो संगमनेरहून गेला पाहिजे. कारण तो रस्ता, ती रेल्वे हे त्यांनी पळवलेली आहे आणि त्यांनी ती शिर्डीला नेलेली आहे. मोदी साहेबांनी नाही नेली ती. आणि म्हणून या नाशिक पुणे रेल्वेसाठी मी जेव्हा जेव्हा घरामध्ये, आज जवळजवळ मी 5-6 हजार घरांमध्ये संगमनेर शहरात गेलो असेल. आई वडील एकटे राहत आहेत. मुलं पुण्याला, नाशिकला, मुंबईला, बँगलोरला, कलकत्त्याला, कुठं हैदराबादला नोकरी करतायत. जे पुण्याला नोकरी करतायत अनेक मुलं मी बघितले का शनिवार रविवार मोटरसायकलवर आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी घरी येत आहेत. जर ही रेल्वे झाली तर त्यांना 1 तासामध्ये जर जायला यायला जमलं तर ते मुलं आई वडिलांकडे राहू शकतात आणि पुण्यामध्ये नोकरी करू शकतात. ही रेल्वे होणं संगमनेरच्या विकासासाठी अत्यंत गरजेची आहे. आणि यासाठी ही निवडणूक झाल्यानंतर एक मोठं जन आंदोलन आपल्याला उघडावं लागणार आहे, कारण ह्याच्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. संगमनेरच्या 2.0च्या जाहीरनाम्यासाठी खरं तर आम्ही लोकांकडे गेलो होतो. आम्ही ज्यावेळेस संगमनेरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काम चालू केलं त्यावेळेस
आम्हाला एक मनात विचार आला की कशा पद्धतीने आपण ह्या संगमनेरला पुढे नेलं पाहिजे. संगमनेर 2.0 म्हणजे काय, तर आजपर्यंत जी संगमनेरची प्रगती झालेली आहे त्याचा पुढचा टप्पा गाठणं हे आता आपल्या सगळ्यांच्यासाठी गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मोबाईल मधलं सॉफ्टवेअर असतं, जुनं सॉफ्टवेअर पण चांगलं असतं, पण नव्या सॉफ्टवेअरमध्ये फीचर असतात, टेक्नॉलॉजी चांगली असते, परफॉर्मन्स चांगला असतो आणि त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर हे डाउनलोड करावंच लागतं. त्या पद्धतीने संगमनेरच्या विकासासाठी देखील आता मोठ्या पद्धतीने काम करणं खरं गरजेचं आहे आणि म्हणून संगमनेर 2.0चा जाहीरनामा आम्ही तयार करण्याचं काम सुरू केलं. संगमनेर 2.0चा जाहीरनामा करत असताना तो जाहीरनामा जवळजवळ 6,000 पेक्षा जास्त लोकांनी त्याच्यामध्ये आपले मतं व्यक्त केली. ऑनलाईन पद्धतीने केली. आम्ही लोकांच्या घरोघर गेलो, प्रत्येकाला विचारलं काय करायचंय संगमनेरमध्ये, तुमची काय अपेक्षा आहे, कोणत्या पद्धतीचे कामं करणं गरजेचं आहे, आणि ते सगळे कामं लोकांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली. जवळजवळ 10-15 हजार पेक्षा जास्त सूचना आल्यात. या सगळ्या सूचना एकत्र केल्या गेल्या आणि या सूचना एकत्र करून आज संगमनेर 2.0 आपण तयार करलेला आहे. जे तुमच्या समोर मांडत असताना मला एवढंच सांगायचंय काय हा फक्त काही जाहीरनामा नाही, तर हा आमचा शब्द आहे की पुढच्या 5 वर्षाच्यातले 100% कामं पूर्ण करून दाखवू. कोणाचंही सरकार असो, निधी कमी पडू देणार नाही, निधी कमी पडणार नाही. हे सगळे कामं आम्ही करणार. युवकांसाठी एक इनोव्हेशन सेंटर आपल्याला करायचंय. नोकरी असेल, व्यवसाय असेल, याच्यामध्ये मदत करण्यासाठी युवकांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ आपल्याला तयार करायचंय. महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आहे. या महिलांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला आता नगरपालिकेच्या वतीने महिला सुरक्षतेचं कमांडोचं पथक आपण तयार करून ते पूर्ण संगमनेर शहरामध्ये फिरेल आणि महिलांची सुरक्षा करण्याचं काम करेल. मी परवा एका जेदे कॉलनी मधल्या दुकानामध्ये गेलो होतो. 70 वर्षाच्या एका आजीचं एक गिराईक आलं आणि गळ्यातली चेन काढून घेऊन गेलं. परवाचीच घटना आहे. या सगळ्या घटनांवर कंट्रोल करण्यासाठी पोलिसांच्या मदतीने संगमनेर नगरपालिका जी आहे ते स्वतंत्र असं एक कमांडो पथक करेल. महिलांच्या आणि पुरुषांच्या देखील टॉयलेटची व्यवस्था संगमनेर शहरामध्ये कमी आहे. सार्वजनिक शौचालयाची हे 1 वर्षापूर्वी मी 1 कोटी रुपये खर्च करून ई टॉयलेट आणले. इथं मालदाड रोडला भाजी बाजार आहे, तिथं जर तुम्ही गेले तर तुम्ही पाहिलं तर ते ई टॉयलेट लावलेलं आहे. आपल्या घरात नसेल इतकं स्वच्छ ई टॉयलेट आहे. तुम्ही कधीतरी जाऊन त्याचा वापर करा. 1 रुपया टाकावा लागतो, 2 रुपये टाकावं लागतात आणि अत्यंत सुंदर आणि छान आणि स्वच्छ असलेलं असं ते ई टॉयलेट आहे. कोणी वापरू शकतं असं आहे. असे ई टॉयलेट आता प्रत्येक गावातल्या कोपऱ्यामध्ये आम्ही करणार आहे. अंगणवाड्यांची संख्या आम्हाला वाढवायची आहे. महापुरुषांचे स्मारक आम्हाला करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा झाला पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थाने मी एकनाथ शिंदे साहेब परिवहन मंत्री असताना त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे जाऊन मी त्यांच्याच सहीनी या एसटी स्टँडसाठी हे महाशय आमदार होण्याच्या आधी मी तिथं जागा घेऊन आलेलो आहे. त्या जागेवर अश्वारूढ पुतळा करायचा होता म्हणून आम्हाला निधी पाहिजे होता. विखे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं जिल्हा नियोजन मधून मी निधी देतो आणि त्या निधीसाठी खऱ्या अर्थाने ते काम थांबलेलं आहे. आता ते काम काय जागेसाठी थांबलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असेल, त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असेल, त्याच्यानंतर तिथे शेजारी व्हिक्टोरिया क्रॉस विजेते नामदेवराव जाधव यांच्या नावाने शहीद स्मारक 100 फुटी तिरंगा झेंडा लावून करायचा असेल. जेव्हा बस स्टँड पासून इकडून हॉटेल एखादा माणूस जाईल तर तो बघत जाईल की किती सुंदर हे संगमनेर शहर झाले. महापुरुषांचे त्या ठिकाणी स्मारक झालेत. अशा पद्धतीचं व्हिजन आम्ही त्या ठिकाणी तयार केलं आणि त्याचं देखील पुढच्या 5 वर्षात आम्ही काम करणार आहे. हक्काचे घर आजही संगमनेर शहरामध्ये 2,500 असे परिवार आहेत का ज्यांना स्वतःचं घर नाही, कारण स्वतःची जागा नाही. अशा सगळ्या स्वतःची जागा नसलेल्या लोकांना हक्काचं स्वतःच्या मालकीचं घर पुढच्या 5 वर्षामध्ये म्हाडाच्या माध्यमातून देण्याचं देखील नियोजन आपण याच्यात केलेलं आहे. हॉस्पिटल, महिला हॉस्पिटलचं मी तुम्हाला सांगितलं 5 वर्षापूर्वी मंजूर झालेलं हॉस्पिटल आहे.
हे 5 वर्षापूर्वी मंजूर झालेलं जे हॉस्पिटल आहे ते पूर्ण करण्याचं काम देखील आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचं आहे. अनेक संगमनेर मधल्या जागांवर आरक्षण आहेत. आरक्षण काही लोकांनी असं सांगितलं की आरक्षण काढण्यामध्ये थोरात साहेब असतील किंवा आम्ही सगळे असू, आम्हाला जमलं नाही. अहो, हे आरक्षण संगमनेर शहरामध्ये 1980 साली आलेले आहेत. थोरात साहेब आमदार होण्याच्या 5 वर्ष आधीपासून आरक्षण आहेत. आज आरक्षण आलेले नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो की हे आरक्षण काढण्यासाठी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे मीच बैठक पहिल्यांदा लावली आणि त्याच्यामध्ये आम्ही तांत्रिक एक मार्ग शोधला. थोरात साहेब महसूल मंत्री होते त्यावेळेस आम्ही खूप प्रयत्न करत होतो की हे कसं आरक्षण काढायचे, परंतु आरक्षण काढण्याची एक प्रक्रिया असते. थोरात साहेबांच्या नंतर 2 वर्ष विखे पाटील साहेब देखील महसूल मंत्री होते, त्यांच्याही काळात आरक्षण काढता आले नाही कारण त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या. मात्र ते आरक्षण आता आम्ही काढण्याचा तांत्रिक मार्ग काढला आणि त्याच्यातून आता ते आरक्षण 100% आरक्षण ज्याच्यावर घर आहेत ते आम्ही पुढच्या 1 वर्षाच्या आत काढून प्रत्येकाचा 7/12 जो आहे तो त्याच्या नावावर करून देण्याचं, विशेष करून इंदिरानगर मधलं सर्वे नंबर 106 असेल 105 असेल, सगळे कामं पुढच्या काही दिवसामध्ये होतील हे आमचं या निमित्ताने वचन आहे. संगमनेर शहरामध्ये धुळीची फार मोठी आता प्रश्न निर्माण झालेला आहे. धुळीचा प्रश्न यासाठी निर्माण जास्त झालाय कारण मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासक राजमध्ये या गावामध्ये रस्त्यांचे कामं झाले नाही. रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. हे रस्त्यांचे खड्डे जे पडलेले आहेत या पडलेल्या खड्ड्यांमुळे धुळीची संख्या वाढलेली आहे, धुळीचं साम्राज्य वाढलेलं आहे. हे धुळीसाठी रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करून 100% रस्ते चांगल्या पद्धतीने तर करायचेच, पण त्याचबरोबर ऑटोमॅटिक स्वीपिंग मशीन जे आहे, झाडू मारायचे मशीन येतात, त्याच्यातून धूळ जात असते, ते मशीन देखील संगमनेर नगरपालिका घेणार आणि पुढच्या काळामध्ये 100% धूळमुक्त शहर म्हणजे संगमनेर शहर होणार. 100% अतिक्रमण मुक्त शहर म्हणजे संगमनेर शहर होणार. आणि या ठिकाणी जे रस्त्यावर गाडी लावून भाजी लावून विकणारे आमचे छोटे मोठे व्यापारी आहेत यांच्यासाठी एक चांगली अशी व्यवस्था करून त्यांचाही व्यापार झाला पाहिजे आणि ट्रॅफिकलाही त्रास झाला नाही पाहिजे अशा पद्धतीचा एक मार्ग या निमित्ताने आपण काढतोय आणि सगळ्या लोकांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्याचं काम देखील आपण करणार आहे. पत्रकारांसाठी एक स्वतंत्र पत्रकार भवन करायचं आहे, त्याचबरोबर दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन करायचं आहे. हे सगळे काम आपल्याला करायचे आहेत. पंपिंग स्टेशनच्या तिथे संगमनेरचं जे पंपिंग स्टेशन आहे तिथे डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना आपण स्विमिंग पूल केला होता. यांच्या कालच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत का आम्ही स्विमिंग पूल करणार. हा स्विमिंग पूल 92 साली आपण केला होता. मात्र त्या स्विमिंग पूलमध्ये 2-3 आमच्या तरुणांचे तिथं दुर्दैवी निधन झालं आणि स्विमिंग पूल त्याच्यामुळे आपण बंद केला. आता त्या स्विमिंग पूलच्या जागेवर आपण एक सुसज्ज असं हेल्थ क्लब जे गोरगरीब माणसाच्या मुलांसाठी असेल, जिम असेल, स्विमिंग पूल असेल, तिथं रेस्टॉरंट असेल, ज्याला मोठा हेल्थ क्लब परवडत नाही त्याच्यासाठी सामान्य माणसासाठी एक खुलं असलेलं एक हेल्थ क्लब नगरपालिकेच्या वतीने आम्ही करणार आहे. पार्किंगची व्यवस्था करायची. नेहरू गार्डन इतकं सुंदर गार्डन आहे, त्याचं सुशोभीकरण करायचंय. सुंदर असं गार्डन करायचंय. लहान मुलांसाठी अद्यावत अशा खेळण्या आणायच्या आहेत. बटरफ्लाय पार्क सारखे नवीन नवीन गोष्टी तिथं आणायच्या आहेत आणि अतिशय चांगलं असं नेहरू गार्डन देखील पुढच्या 1 वर्षाच्या काळामध्ये आपण करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यंग नॅशनल ग्राउंडच्या तिथल्या STP प्लांटच्या बाबतीत अनेक लोक बोलत असतात. मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की ज्या वेळेस स्थानिक लोकांनी विरोध केला की STP प्लांट करायचा नाही, आम्ही तातडीने त्या निर्णयाला स्थगिती दिली आणि आजपर्यंत तिथे STP प्लांट आम्ही होऊ दिला नाही. तो STP प्लांट आता गावाच्या बाहेर जाईल आणि यंग नॅशनल ग्राउंडच्या तिथं एक भव्य असं क्रीडा संकुल त्या ठिकाणी आम्ही करणार, जेणेकरून त्या भागातल्या युवकांसाठी अत्यंत चांगली अशी खेळण्याची व्यवस्था आपण करणार आहे. त्याच्यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी देऊन, टेंडर देऊन, नारळ फोडून काम सुरू झालं होतं, परंतु त्या ठिकाणी जे विघ्न संतोषी लोक बसलेले आहेत त्यांनी त्याला स्टे आणला दबाव टाकून.
कारण ते माझ्या निधीतून होत होतं, त्यांना श्रेय भेटू नये आपल्याला म्हणून त्यांना स्टे आणलेला आहे. मागचे 6 महिने ते काम बंद आहे. परंतु मी खात्री देतो की नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लगेच 5 डिसेंबरलाच तिथल्या क्रीडा संकुलचं काम चालू होईल आणि एक अद्ययावत असं क्रीडा संकुल, जसं इकडचं क्रीडा संकुल आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या नावाने, तशाच पद्धतीचं एक क्रीडा संकुल ते STPच्या आणि यंग नॅशनलच्या ग्राउंडवर देखील आम्ही 5 डिसेंबरलाच त्या ठिकाणी त्याचं काम चालू करू. शहरामधील अनेक समाजाचे स्मशानभूमी आणि अमरधाम आहेत. आपलं अमरधाम अत्यंत चांगलं आहे. काल कोणीतरी एका चॅनलवाल्यांनी ते अमरधाम दाखवलं. आता अमरधाम कुठं आहे आणि दुसरंच काहीतरी दाखवलं. TV त्या कोणत्या तरी YouTube चॅनलने दाखवलं. ही गार्डनची अवस्था काय आहे. आमदार तिथं त्या YouTube चॅनलवाल्यांना घेऊन गेले आणि दाखवलं की इथं बघा दारुडे बसलेले आहेत. अहो दारुडे बसलेले 1 वर्ष प्रशासक होता, तुमचं राज्य होतं, तुम्ही काय केलं. गार्डन आम्ही केले. प्रशासक राजमध्ये ते गार्डन तिथं त्याची कोणीही काळजी घेतली नाही. नगरसेवक नाही, नगर अध्यक्ष नसल्यामुळे कोणी त्याची काळजी घेतली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की हे संगमनेर 2.0चं विजन ज्यावेळेस आम्ही तुमच्या समोर आणलं त्यावेळेस विकसित भारत होत असताना, विकसित महाराष्ट्र होत असताना त्याच्यात संगमनेरचं देखील योगदान असलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही खऱ्या अर्थाने हा प्लॅन तयार केलेला आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत आता पोहोचतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचतील, तुमच्या घरोघर आमचे कार्यकर्ते येऊन त्याचे प्रती देतील. पण मला तुम्हाला सांगायचंय हे सगळं आम्ही कसं करणार, काय करणार मी तुम्हाला सांगितलं, पण कसं करणार हे पण महत्वाचं आहे. कारण शब्द देणारे अनेक लोक असतात, काम कसं करणार हे महत्वाचं असतं. आम्ही याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या ज्या सुविधा नगरपालिकेच्या आहेत त्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन होतील. ज्याला जिथं कचरा दिसला त्यांनी फोटो टाकायचा, कचरा त्याचा उचलला जाईल आणि त्याला मेसेज येईल की कचरा उचलला गेलेला आहे. अशा पद्धतीचं ॲप तंत्रज्ञानाचा वापर करून आपण करणार आहे. नगरसेवकांसाठी एक आचारसंहिता आपल्याला खऱ्या अर्थाने करायची आहे की कोणतेही आमच्या संगमनेर सेवा समितीचे नगरसेवक हे स्वतः ठेकेदारी करणार नाही आणि अप्रत्यक्ष देखील दुसऱ्याच्या नावावर देखील ठेकेदारी करणार नाही. अशा पद्धतीचा आम्ही त्यांच्याकडून घेतलेला आहे. आणि एवढंच नाही तर प्रत्येक नगरसेवकाचं आणि नगराध्यक्षाचं दर वर्षाला प्रगती पुस्तक तयार करून ते लोकांच्या पुढे आम्ही मांडणार की या 1 वर्षात या नगरसेवकांनी किंवा नगराध्यक्षांनी काय काम केलेलं आहे. लोकसहभागातून खऱ्या अर्थाने विकासाचं काम आपल्याला करायचंय. ज्येष्ठ नागरिकांना आणि माजी सैनिकांना विशेष प्राधान्य आपल्याला या सगळ्या कामामध्ये द्यायचंय. पुढच्या 100 वर्षात देखील काय कामं करणार याचा देखील एक आराखडा आपण तयार केलाय. जे जे कामं तुम्हाला सांगितले त्यातले अनेक कामं जे आहेत ते पहिल्या 100 दिवसामध्ये आम्ही करणार आहे. खरं तर हे सगळे कामं करत असताना असं सांगितलं जातं की आमच्याकडं नगर विकास खातं आहे आणि म्हणून आम्हीच निधी आणू शकतो. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय का निधी आणायला काय वशिल्याची गरज नसते. निधी आणायला वशिल्याची गरज नसते. निधी हा मेरिटवर मिळत असतो. तुमचा प्रकल्प काय, तुमची योजना काय त्याच्यानुसार निधी मिळत असतो. आणि निधी आणण्याच्या बाबतीत आमची PhD झालेली आहे. आणि राहिला प्रश्न वशिल्याचा तर मला आपल्याला सांगायचंय का त्याच्यापेक्षा मोठा वशिला आमच्याकडे आहे. त्यामुळे कुठलीही निधी कमी पडणार नाही. संगमनेर शहराचा विकास जी घोडदौड ही मागच्या 25-30 वर्षात या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नगराध्यक्षांनी चालू केली. डॉक्टर सुधीर तांबे असतील, अरुणराव वाकचौरे असतील, कैलास शेठ लोणारे असतील, विश्वासराव मुर्तडक असतील, दिलीपराव पुंड असतील, दुर्गाताई तांबे असतील, यांनी जी घोडदौड चालू केलेली आहे तीच घोडदौड डॉक्टर मैथिली तांबेंच्या नेतृत्वाखाली देखील आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि महाराष्ट्राला हेवा वाटावा असं संगमनेर पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही तयार करू. एवढंच आजच्या या निमित्ताने सांगतो. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की 2 तारखेला सिंह या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा. 2 मशीन असणार आहेत. एका मशीनवर नगराध्यक्षाचं मतदान असणार आहे, दुसऱ्या मशीनवर नगरसेवकांचं असणार आहे. जिथं जिथं सिंह दिसल
तिथे तिथे सिया समोरचं बटन दाबा आणि संगमनेर सेवा समितीच्या 30 झिरोनी आणि 1 नगराध्यक्ष इतक्या प्रचंड बहुमताने आपण ही जबाबदारी आमच्यावर टाका। हे सगळं काम करण्याची राजकीय इच्छाशक्ती आमच्यामध्ये आहे, हे सगळं काम करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी आमची आहे। आमच्या पंखांमध्ये बळ घालण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाका। निश्चितपणाने तुम्हाला मी खाली पाहण्यासाठी भाग पाडणार नाही, तुम्हाला कुठेही पद्धतीने मनस्ताप होणार नाही, तुम्हाला कधीही त्याच्यामध्ये असं वाटणार नाही की बाबा आम्ही हे काय केलं, इतकं चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करून दाखवू, एवढंच या निमित्ताने आपल्याला आश्वासन देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आपली माणसं आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे, महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।